मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय जो आहे तो राहुल द्रविड हा आहे. नुकतीच आपल्याकडे T20 ही क्रिकेटची मालिका संपली आणि आपण विश्व विजेते झालो. त्याचा जल्लोष आपण साजरा केला. आपणा सर्वांना एक नोव्हेंबर मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये आपण विश्वचषक जिंकू शकलो नव्हतो. त्याचं एक दुःख होतं, त्याचं एक शल्य जे मनात होतं ते ह्या विजयामुळे निश्चितच आपण त्याच्यावर मात केली असं म्हणायला हरकत नाही. आणि आपली जी काही टीम आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि या सर्व टीम आणि त्यांचे प्रशिक्षक राहुल द्रविड, अर्थात आज आपण जे काही बोलणार आहोत ते राहुल द्रविड यांच्याविषयी बोलणार आहोत. साधारणपणे असं होतं की आता तरुण मंडळी विचारत असतात की आदर्श कुणाला मानायचं, कारण समाजामध्ये जिकडे तिकडे बघेल तिथे अनेक अनैतिक अशा गोष्टी चालू असतात. पण आदर्श आम्ही कोणाला मानायचं, तर एक 2-3 उदाहरणं जर आपण राहुल द्रविड यांच्या बाबतीतली बघितली तर मला असं वाटतं की राहुल द्रविड यांना आदर्श मानायला काही हरकत नाही. आता ही जी काही T20 विश्वचषक स्पर्धा आपण जिंकली, त्या स्पर्धेमध्ये राहुल द्रविड यांचं जे काही योगदान आहे, त्यांनी टीम घडवली, त्यांनी संघ बांधला, संघाकडून संघाकडून या सर्व म्हणजे जे काही घटना घडत होत्या, म्हणजे वर्ल्ड कप आपण हरल्यानंतर साधारणतः काय होतं की एवढी मोठी मालिका जी वर्ल्ड कपची होती ती चालू असताना आपण सलग सगळे सामने जिंकलो आणि शेवटचा अंतिम सामना आपण हरलो. आता जेव्हा आपण अंतिम सामना हरलो त्यामुळे मोरल जे असतं ते संघाचं निश्चितपणे डाऊन होतं आणि त्याला लगेचच पुन्हा ह्या 4 महिन्यामध्ये ही T20 ही जी परीक्षा ही जी काही स्पर्धा होती आणि जी काही मालिका होती त्यामध्ये सतत परफॉर्मन्स उंचावत नेणं आणि तो उत्तम ठेवून ते विश्वचषक जिंकणं ही वाटते तितकी सोपी बाब निश्चितच नाहीये. पण ती किमया आपल्या भारतीय संघाने आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाने घडून आली. हे झाल्यानंतर BCCIने त्यांचं जे काही स्वागत केलं, त्यांना जे काही बक्षिसं दिली ती त्यांचं कौतुक करण्यासाठीच होती. साधारणतः 125 कोटी रुपयांची बक्षिसं दिली आणि प्रत्येक खेळाडूला 5 कोटी रुपये आणि सपोर्ट स्टाफना 2.5 कोटी रुपये असं ते बक्षिसाचं स्वरूप होतं. आणि राहुल द्रविड यांचा मोठेपणा, वेगळेपणा जो आपण म्हणतो ना, तो इथे दिसतो. त्यांना सुद्धा 5 कोटी देण्यात आले, पण त्यांनी ते म्हणजे मला 2.5 कोटीच हवे, कारण मी सपोर्ट स्टाफमध्ये, मी काही प्लेयर नाही. आता तुम्ही लक्षात घ्या. मनाचा मोठेपणा म्हणतात तो काय? तो हाच, की समोरून येताय त्यांना पैसे मिळत होते, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे माझी जी भूमिका आहे ती प्रशिक्षकाची आहे, ती टीम कोचची आहे आणि ती मी सपोर्ट स्टाफमध्ये येतो. तर मी खेळाडूंइतकं मानधन मी घेणार नाही. मग BCCIला शेवटी प्रश्न पडला वरच्या पैशांचं काय? तर त्यांनी त्याच्यावरही सोल्युशन दिलं, की तुम्ही ते सगळ्या वरचे 2.5 कोटी सपोर्ट स्टाफमध्ये वाटून टाका. आणि त्यामुळं हा म्हणजे एवढा मोठा मोहाचा क्षण आणि त्याला राहुल द्रविड ज्या प्रकारे सामोरे गेले व हे खरोखरच उल्लेखनीय आहे. जेव्हा राहुल द्रविड क्रिकेटच्या टीममध्ये आपल्या होते तेव्हा सुद्धा त्यांना वॉल म्हटलं जायचं, कारण समोरच्या गोलंदाजाला त्यांना बाद करणं हे फार अवघड होऊन बसायचं. जेव्हा हवे तेव्हा ते रन काढायचे, जेव्हा हवं तेव्हा म्हणजे टीमला ज्यावेळेस गरज आहे तेव्हा ते अगदी त्या आपल्या पिचवर दटून राहायचे. ते अजिबात आउटच व्हायचे नाहीत. म्हणजे सगळे तुम्ही फास्ट बॉलर लावा किंवा कोणतेही स्पिन बॉलर हे करा, सगळ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज करून समोरचा कप्तान थकून जायचा, पण राहुल द्रविड काही आउट व्हायचे नाही आणि त्यामुळे त्यांना वॉल म्हटलं जायचं. आज सुद्धा ते आपल्या टीमच्या सोबत त्याच भूमिकेतून अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी साधारणतः बघा, एवढं मोठा वर्ल्ड कप हारल्यानंतर लगेच आपण पुढचा T20चा वर्ल्ड कप जिंकतोय, ही काही साधी गोष्ट नाहीये आणि ती त्यांनी सर्व टीम आणि त्यांनी करून दाखवली आणि मिळालेल्या बक्षिसाचे पैसे मी आपली भूमिका स्पष्ट असल्यामुळे त्यांनी ते नाही. तसंच एक दुसरं उदाहरण, जेव्हा बेंगलोर येथील विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी देण्याचं ठरवलं आणि या संदर्भात त्यांच्याशी संपर्क जेव्हा केला तेव्हा त्यांनी तो नम्रतेने त्याला नकार दिला आणि त्यांनी जे कारण दिलं ते कारण मात्र निश्चितच विचार करण्यासारखं होतं. त्यांनी सांगितलं की ही जी काही डॉक्टरेट मिळते ती PhD केल्यानंतर मिळते आणि PhD करण्यासाठी संशोधन करावं लागतं आणि जी लोक संशोधन करतात ती वर्षानुवर्षे ते काम करत असतात. अतिशय जिकिरीचं काम आहे, मेहनतीचं काम आहे आणि सातत्याने ते वर्षानुवर्ष त्यामधले कुठल्याही त्यांच्या निवडलेल्या विषयामध्ये संशोधन करत असतात.
तेव्हा हे एवढं सगळं केल्यानंतर त्यांना ती डॉक्टरेट ही पदवी मिळते आणि त्यामुळं मी असं काहीच केलेलं नाही, त्यामुळे मला ही पदवी मिळते. साधारणपणे आजकाल आपण मानद डॉक्टरेट अनेक विद्यापीठं देतात आणि अनेक लोकं ती अतिशय आनंदाने स्वीकारतात आणि समाजामध्ये मिरवतात. हे सगळं पाहत असताना यामागचा जो राहुल द्रविड यांचा जो विचार आहे, तो मला विशेष भावला. कारण कसं असतं की ती अत्युच्च डिग्री आहे शैक्षणिक क्षेत्रातली, तर त्याच्यासाठी लागणारं जे काही काम आहे, त्याच्यासाठी जे काही लागणारी मेहनत आहे, ती मी नाही न करता ती मला जर मिळत असेल, तर ते मला नाही. तर हे जे काही संस्काराची वैचारिक बैठक जी आहे राहुल द्रविड यांची, ती खरोखरच कौतुकास्पद आहे. जेव्हा-जेव्हा मोहाचे क्षण येतात, अगदी क्रिकेटच्या मैदानापासून ते सार्वजनिक जीवनामध्ये, तेव्हा ते ज्या प्रकारे वागलेले आहेत, हे जरी आपण बारकाईनं बघितलं तरी खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि नवीन पिढीला सुद्धा त्यांच्या ह्या आचरणातून अनेक गोष्टी शिकता येतील. तर त्यामुळे गुरु कसा असावा? गुरु हा निर्लोभी असावा आणि जसे ते आपल्या टीमचे गुरु होते, ते खरोखर त्यांनी दाखवून दिलं, की मला असा कोणताही लोभ नाही. मला असा कोणताही मोह नाही आणि त्यांनी ते असं प्रमाण सिद्धही केलं, की ते कोणत्याही मोहात पडलेले नाही. 2019ला सुद्धा आपण मालिका जिंकल्यानंतर सुद्धा ही अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळेस सुद्धा बक्षीस रकमेच्या वाटपावर त्यांनी हीच भूमिका घेतली होती, की खेळाडूंचं मानधन वेगळं आणि सपोर्ट स्टाफचं मानधन वेगळं. म्हणजे ते वर्षानुवर्षे तसेच वागत आलेले आहेत आणि त्यामुळे अशी लोकं समाजात आपल्यासोबत असणं हे अक्षरशः दीपस्तंभासारखंच आहे. आपण सध्या म्हणतो कोणाला मी आदर्श मानू, तर मला असं वाटतं राहुल द्रविड हे एक व्यक्तिमत्व असं आहे, की निश्चित ते आदर्शवतच आहेत आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक घटनेतून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आणि ते आपल्या समोर आहेत, आपण ते पाहतो आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ही आदर्श अशी व्यक्ती आणि जिनं आपल्याला वर्ल्ड कप नुकताच मिळवून देण्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी अ, पार पाडलेली आहे. त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज थांबतो. आपण नेहमीच माझे व्हिडिओ पाहत आहात, याबद्दल मला खूप आनंद आहे. आपण व्हिडिओ पाहत राहा. वेगवेगळे विषय घेऊन मी आपल्यापर्यंत येत असतो आणि त्यामुळे तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील तर तशा प्रतिक्रिया मला आपण द्याव्यात. काही सूचना असतील तर त्याही कराव्यात आणि आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच नवीन विषयासहित. धन्यवाद.